त्याला मॅच होते सगळ्या कलर्स कडे 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 ओके माझ्यासाठी दिसली पोरगी नमस्कार सगळ्यांना. आज रविवार दिनांक 11 एप्रिल 2021 या रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज आपण हा सकाळी 11 ते 12 या वेळेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. आपण जाणतच आहात की बाहेर जी कोरोनाची जी काही परिस्थिती आहे यामुळे आपण ओपनली कुठलेही कार्यक्रम आत्ता घेऊ शकत नाही. म्हणूनच हे ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. सर्वांचं प्रथमतः बार्टी पुणे यांच्यातर्फे या कार्यक्रमामध्ये जुळल्याबद्दल मी स्वागत करतो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. अशा शिक्षणाचं महत्त्व सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. कार्यक्रमाचं प्रास्ताविक. आज आपण 11 एप्रिल 2021 रोजी ऑनलाईन पद्धतीने जयंती महोत्सव हा साजरा करत आहोत. या जयंती महोत्सवामध्ये आपल्याला प्रमुख वक्ते लाभलेले आहेत. माननीय श्री PR सोनवणे सर, जे AIT पुणे ह्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत. माननीय महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये सर, हे आपल्या कार्यक्रमाचे
आज अध्यक्षस्थानी राहतील. तर मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. आत्ताच थोरात सरांनी सूचित केले या ठिकाणी माननीय महासंचालक या कार्यक्रमाचं साठी माझं अनुमोदन आहे. धन्यवाद. मी कार्यक्रमात आहेच आणि धन्यवाद की आपण आता कार्यक्रम सुरू केला आणि मला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बोलवलं. पुढील कार्यवाही. धन्यवाद सर. कार्यक्रमाची सुरुवात संविधानाचं प्रास्ताविक याने करणार आहोत. कृपया कोणीही स्क्रीनवरती कोणत्याही पद्धतीचे स्क्रॅचेस आणायचे नाहीयेत. स्क्रीनवरती हात फिरवायचा नाहीये. स्क्रीनवरती हात फिरवल्यामुळे अशा रेषा वगैरे दिसू शकतात. तर सर्वांना मी विनंती करेन आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. कृपया आपले माईक सुद्धा आपण सर्वांनी बंद ठेवायचे आहेत. माईक आवाजाने डिस्टर्बन्स येऊ शकतो कार्यक्रमामध्ये. तर मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेल की आपण सर्वांनी शांततेने हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने याच्यात सहभाग दर्शवायचा आहे. आपण संविधानाच्या प्रास्ताविकेने या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. भारताचे संविधान प्रास्ताविका. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय भारत जय संविधान. कृपया कोणीही माईक अनम्यूट करायचा नाहीये. यांच्या जयंती प्रित्यर्थ ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आयोजक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी माननीय श्री उमेश घोले सरांना जे उपायुक्त तथा निबंधक बार्टी पुणे येथे आहेत तर त्यांना मी विनंती करेल की आपण जयंतीनिमित्त शुभेच्छापर आपले 2 शब्द बोलायचे आहेत. सर्वांना नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे त्यांच्या वतीने आज 11 एप्रिल थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती निमित्त मी विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने आपण हा जयंती महोत्सव ऑनलाईन स्वरूपामध्ये साजरा करत आहोत. आजच्या या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये माननीय श्री PR सोनवणे प्राध्यापक AIT इंजिनिअरिंग कॉलेज पुणे हे आपणाला आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले या विषयावर आपले विचार व्यक्त करतील. या कार्यक्रमाच्या निमित्तानं संस्थेच्या वतीने हा ऑनलाईन कार्यक्रम घेत असताना या थोर समाज सुधारक क्रांतीसूर्यांना चे जे विचार आहेत त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपणाला हे काम पुढं सुरू ठेवायचं आहे आणि खऱ्या अर्थाने या जयंतीनिमित्त हा संकल्प आपण आज या ठिकाणी करूया. आणि पुन्हा एकदा
मी या जयंतीनिमित्त सर्वांना बार्टी संस्थेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपल्याला माननीय सोनवणे सरांचे विचार ऐकावायचे आहेत, त्यामुळे मी अधिक न वेळ घेता पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता प्रमुख पाहुणे आदरणीय श्री PR सोनवणे सर यांना मी विनंती करेल की कृपया आपण आपला माईक अनम्यूट करावा आणि आजच्या विषयावरती आपण आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले या विषयावरती आपण आपले विचार मांडावेत. आदरणीय श्री PR सोनवणे सर. धन्यवाद सुमेध सर. माझा आवाज येतोय? येतोय सर. ओके. मी व्हिडिओ आणि मायक्रोफोन दोन्हीही स्टार्ट केलेला आहे. सुरू करूया? हो सर, प्लीज. थँक्यू. सर्वप्रथम न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या विचार प्रणालीशी संबंधित आमचे सर्व महामानव त्यांच्या विचारांना हार्दिक अभिवादन. आज आपण राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा जो ऑनलाईन पद्धतीनं कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे, तेव्हा जयंतीच्या निमित्तानं आपणा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज महात्मा फुले यांची जयंती, 2 दिवसानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, महामानवांच्या जयंती. त्या निमित्तानं महामानवाचं जीवन कार्य हे आपल्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे आणि ही प्रेरणा ग्रहण करण्यासाठी विचारांचं आदान प्रदान हे महत्वाचं असतं. आणि अशा प्रकारे वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी आज आपण मला या ठिकाणी निमंत्रित केलं. बार्टी ही संस्था, या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला. बार्टी या संस्थेचे डायरेक्टर जनरल आदरणीय धम्मज्योती सर, सर्व अधिकारी वर्ग, ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असणारे सर्व बंधू भगिनी आणि त्यानंतर ऑफलाईन पद्धतीनं हा कार्यक्रम आज सायंकाळी युट्यूबवर पाहता येईल, त्यासाठी उपस्थित सर्व बंधू भगिनी, या सर्वांना महामानवांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांचं या व्याख्यानामध्ये स्वागत. आजचा जो विषय आहे, आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले. या विषयामध्ये सुरुवातीचा जो भाग आहे त्याचा आजचा संदर्भ आहे आधुनिक भारत. या विषयाचा दुसरा भाग आहे सामाजिक क्रांती आणि या सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या प्रित्यर्थ आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तेव्हा या 3 बिंदूंच्या आधारे मांडणी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले. फुले शाहू आंबेडकर ही जी विचारधारा आहे, ही विचारधारा जी भारतीय संविधानामध्ये प्रतिबिंबित झालेली विचारधारा आहे, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यावर आधारित समाज आणि राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी आम्ही भारताचे लोक कटिबद्ध आहोत. आम्ही एक दृढ संकल्प केलेला आहे, भारतीय म्हणून आम्ही दृढ संकल्प केलेला आहे की या विचारधारेच्या आधारे आम्ही समाज आणि राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी आमचं संविधान निर्माण केलेलं आहे आणि ते स्वतःच्या प्रती अर्पण करत आहोत. तेव्हा ही जी तत्व प्रणाली आहे, या तत्व प्रणालीच्या आधारे समाज आणि राष्ट्राची निर्मिती करणे हे आमचं उद्दिष्ट आहे. समाज आणि राष्ट्र, मग समाज म्हणजे काय, सामाजिक क्रांती म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय, त्याची परिभाषा कोणती? आधुनिक भारतामध्ये समाज आणि राष्ट्र याची परिभाषा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सोप्या भाषेमध्ये मांडली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी राष्ट्र ही संकल्पना अतिशय सोप्या भाषेमध्ये आधुनिक भारतामध्ये त्याची मांडणी केलेली आहे. काय म्हणतात ज्योतिराव फुले, महात्मा फुले काय म्हणतात? नेशन, राष्ट्र, समाजातील सर्व घटक, विशेषतः शोषित आणि वंचित पीडित असे घटक, या सर्व समाज घटकांना एकत्र करणे आणि हे जे सर्व लोक आहेत, हे जे सर्व समाज घटक आहेत, या सर्वांना विद्वान करणे, या सर्वांना विद्वान करणे, विचार करण्याच्या लायक बनवणे आणि सर्वजण सारखे एकमय लोक होणे म्हणजेच राष्ट्र निर्मिती होय. एकात्मतेची भावना म्हणजे राष्ट्र, बंधुत्वाची भावना म्हणजे राष्ट्र, एकमय होणे, सर्व लोकांनी एकमय होणे म्हणजे राष्ट्र. तेव्हा राष्ट्र ही संकल्पना आधुनिक भारतामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडली. म्हणून आपण असं म्हणू शकतो की महात्मा ज्योतिराव फुले हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आहेत. नेशन ही संकल्पना त्यांनी मांडली. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महात्मा फुले समग्र वाङ्मय प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये पान नंबर 523 वर ही संकल्पना सांगण्यात आलेली आहे, नेशन. तेव्हा राष्ट्रासाठी काय आवश्यक आहे? समाजातील सर्व घटक, खास करून शोषित, वंचित, पीडित समाज घटक, सर्व समाज घटक यांना विद्वान करणे, यांना विचार करण्याच्या लायक बनवणे आणि त्यांनी एकमय होणे. बंधुत्वाची भावना, एकात्मतेची भावना, एकमय होण्याची भावना म्हणजेच राष्ट्र. त्याशिवाय, एकमय झाल्याशिवाय राष्ट्र, नेशन होऊ शकत नाही, असं राष्ट्रपिता ज्योतिराव फुले सांगतात. तेव्हा समाजातील घटक, सामाजिक क्रांती, समाजामध्ये परिवर्तन आणि या परिवर्तनाचे, या समाज परिवर्तनाच्या चळवळीचे आधुनिक भारतातील प्रणेते, असा हाच आपला विषय आहे. मग समाज म्हणजे काय? समाज म्हणजे
माणसांचा असा एक मोठा समूह संच ज्यांचा उद्देश एक असतो, ज्यांचा विचार एक असतो, ज्यांची विचारधारा समान असते, ज्यांची वेदना एक असते, ज्यांची सहवेदना एक असते, ज्यांची संवेदना एक असते, समाज म्हणजे काय? ज्यांचा उद्देश एक असतो, विचार आणि विचारधारा एक असते, ज्यांची भावना एक असते, ज्यांची वेदना एक असते, ज्यांची संवेदना एक असते, ज्यांची सहवेदना एक असते, ही एकात्मतेची भावना म्हणजेच समाज. आणि या सर्व समाज घटकांचं जे बनतं ते राष्ट्र. म्हणजे एकमय होणे, एकात्मतेची भावना, बंधुत्वाची भावना ही अतिशय महत्वाची विचारधारा आहे. महात्मा फुले यांची जयंती आपण जेव्हा साजरी करतो तेव्हा आपल्याला ही एकात्मतेची भावना ही विचारात घ्यावी लागेल. मग ह्या एकात्मतेच्या भावनेतून ज्याच्याशी बंधुत्व संबंधित आहे, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आपल्या संविधानाची विचारधारा आहे. संयुक्त राष्ट्र संघानं नुकताच एक व्हाईट पेपर पब्लिश केलेला आहे. त्यामध्ये संयुक्त राष्ट्र संघ असं मांडतात, जगामध्ये संयुक्त राष्ट्र संघाचे जे सदस्य देश आहेत त्यांनी आपापल्या देशामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यावर आधारित जर हे लोक झटत असतील, हे राष्ट्र झटत असतील, तर युनायटेड नेशन्स अशा सर्व देशांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. याचा अर्थ महामानवांची तत्वप्रणाली, भारतीय संविधानाची विचारधारा ही केवळ भारताची विचारधारा राहिलेली नसून ती आता संपूर्ण जगाची विचारधारा बनलेली आहे. ही क्रांतिकारक विचारधारा आहे, परिवर्तनाची विचारधारा आहे आणि संपूर्ण जगाची विचारधारा बनलेली आहे. तेव्हा ह्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपल्याला प्रबोधनाचे कार्यक्रम आणि प्रबोधनाचा केंद्रबिंदू निश्चित करावा लागेल. महामानवांचं जीवन कार्य हे प्रबोधन कार्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे, परंतु प्रबोधनाचा केंद्रबिंदू आपल्याला निश्चित केला पाहिजे आणि तो आहे भारतीय संविधानाची विचारधारा. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यावर आधारित समाज आणि राष्ट्राची निर्मिती करणे हा प्रबोधन चळवळीचा केंद्रबिंदू, भारतीय संविधान हा केंद्रबिंदू, लोकशाही हा केंद्रबिंदू आहे. मग लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे सहजीवनाची व्यवस्था, असोसिएटेड लिव्हिंग, द मोड ऑफ असोसिएटेड लिव्हिंग, द मेथड ऑफ असोसिएटेड लिव्हिंग, द फिलॉसॉफी ऑफ असोसिएटेड लिव्हिंग, द आयडियोलॉजी ऑफ द असोसिएटेड लिव्हिंग. सहजीवनाची व्यवस्था, सहजीवनाची विचारधारा, सहजीवनाचा उद्देश म्हणजेच लोकशाही. आणि आपण जी लोकशाही स्वीकारलेली आहे ती आहे संसदीय लोकशाही. लोकशाहीची जी आधुनिक व्याख्या आहे, खर तर लोकशाही या विषयावर जे तज्ञ मंडळी आहेत त्यामध्ये अनेक विद्वानांनी लोकशाहीची व्याख्या केलेली आहे. आपल्याला सगळ्यांना शाळेमध्ये आपण लोकशाहीची व्याख्या शिकलेलो आहोत, अब्राहम लिंकन यांची. लोकशाही इज द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, हे आपण सगळे शाळेमध्ये शिकलो. ही व्याख्या सांगत असताना एक निश्चित परिस्थिती युरोपमध्ये होती. मग भारताच्या संदर्भामध्ये लोकशाहीची व्याख्या काय?
भारतामध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची अतिशय सुंदर अशी व्याख्या केलेली आहे. बाबासाहेब त्यामध्ये असं सांगतात, रक्ताचा थेंबही न सांडता शांततेच्या मार्गानं रक्तपाताशिवाय जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडविणारी व्यवस्था शासन प्रशासन व्यवस्था म्हणजेच लोकशाही होय. शांततापूर्ण मार्गानं रक्तपाताशिवाय काय करायचं? जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडविणे. आर्थिक जीवन आणि सामाजिक जीवन. आजचा विषय आहे सामाजिक क्रांती, सामाजिक परिवर्तन. आणि लोकशाहीच्या व्याख्येमध्ये बाबासाहेब असं सांगतात की आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडविणारी शासन आणि प्रशासन व्यवस्था म्हणजेच लोकशाही होय. शासन आणि प्रशासन व्यवस्था कल्याणकारी राज्य राष्ट्राची व्यवस्था. आणि या व्यवस्थेला अनेक संस्था असतात, ती व्यवस्था निर्माण केली जाते, ज्यामध्ये बार्टी ही एक स्वायत्त संस्था आहे. बार्टी ही स्वायत्त संस्था कल्याणकारी राज्य राष्ट्रामधील एक महत्वाचा घटक आहे. कल्याणकारी राज्य राष्ट्र. त्यामुळं कल्याणकारी राज्य राष्ट्रामध्ये कल्याणकारी योजना बनविणे, राबविणे, आधुनिक काळामध्ये त्या विकसित करणे, यासाठी ही संस्था कटिबद्ध आहे. आणि म्हणून मला या संस्थेचं विशेष कौतुक वाटतं. तेव्हा लोकशाही, संसदीय प्रणाली, भारतीय संविधान, भारतीय संविधानाची विचारधारा, कल्याणकारी राज्य राष्ट्र, कल्याणकारी अर्थशास्त्र, मानव विकास, शाश्वत विकास, या सर्व गोष्टी या म्हणजे आधुनिक भारत, आधुनिक जगाची तत्वप्रणाली, विचारधारा आहे. आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचे प्रणेते, यामध्ये आधुनिक भारत म्हणजे काय आहे? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यावर आधारित समाज आणि राष्ट्राची निर्मिती करणारे आम्ही भारताचे कटिबद्ध लोक म्हणजेच आधुनिक भारत. संविधानिक भारत, लोकशाही, संसदीय प्रणाली, कल्याणकारी राज्य राष्ट्र, या सर्व व्यवस्था आपल्याला यावर प्रबोधनाचे केंद्रबिंदू, प्रबोधनाचे मुद्दे निश्चित करावे लागतील. आणि त्यासाठी या केंद्रबिंदूंच्या आधारे विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करावा लागेल. आणि मग त्यासाठी प्रबोधनाचे जे वेगवेगळे मार्ग आहेत, यामध्ये आजचे प्रबोधनाचे कार्यक्रम, जागृतीचे कार्यक्रम, ते निरंतरपणे केले पाहिजेत. बाबासाहेब सांगतात, जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा. जागृतीचा अग्नी खंड न पडता तेवत ठेवा. आणि हा जागृतीचं, प्रबोधनाचं कार्य, अग्नी म्हणजे प्रभावीपणे करा. आणि ते प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक आहे प्रबोधनाचे साहित्य, प्रबोधनाची विचारधारा साहित्यातून मांडणे. हे जे साहित्य आहे, उदाहरणार्थ महात्मा फुले समग्र वाङ्मय अतिशय महत्वाचं साहित्य आहे. महात्मा फुले समग्र वाङ्मय हे प्रबोधन चळवळीमध्ये अतिशय महत्वाचं साहित्य आहे. बार्टीनं देखील स्वतः महात्मा फुले समग्र वाङ्मय हे मोठ्या प्रमाणामध्ये वितरित केलेलं आहे. माझं निरीक्षण आहे, सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय हे देखील अतिशय महत्वाचं साहित्य आहे. त्याचं पुरेसं वितरण झालेलं नाही. बरेच वर्ष पुरेशी छपाई झालेली नाही.
तेव्हा महात्मा फुले समग्र वाङ्मय, त्याच सोबत सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय हे देखील मोठ्या प्रमाणावर प्रबोधन चळवळीसाठी आवश्यक आहे. त्यावर चर्चा होणं देखील आवश्यक आहे. महात्मा फुले समग्र वाङ्मयामध्ये जे साहित्य दिलेलं आहे, या व्यतिरिक्त आणखीही दुर्मिळ साहित्य महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं पुढे येणं आवश्यक आहे, ज्यामध्ये मनुस्मृतीचा धिक्कार हे महात्मा फुलेंचं एक पुस्तक आहे. निर्मिकाचा शोध हे देखील एक महत्वाचं पुस्तक आहे. यावर फारशी चर्चा होत नाही. हे साहित्य उपलब्धही आवश्यकतेनुसार हवे तसं होत नाही. तेव्हा सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय, महात्मा फुलेंचं दुर्मिळ साहित्य, निर्मिकाचा शोध, मनुस्मृतीचा धिक्कार असे वेगवेगळे महामानवाचं साहित्य हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालं पाहिजे, त्यावर चर्चा झाली पाहिजे. रायटिंग अँड स्पीचेस ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कार्य झालं पाहिजे. डिबेट अँड डिस्कशन इन कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आणि भारतीय संविधान या सर्व विषयावर आपल्याला चिंतन करून, चर्चा करून विचारधारेचा विकास आजच्या संदर्भामध्ये करता येऊ. साहित्याची गरज, साहित्याचं महत्व हे अनन्यसाधारण असं आहे. महात्मा फुलेंच्या साहित्याचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा महात्मा फुले समग्र वाङ्मय हे माझं अतिशय आवडतं साहित्य आहे. आज आपण वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी फक्त त्यातल्या एकाच पुस्तकावर बोलणार आहे, शेतकऱ्यांचा असूड. आज आपण बघतो की शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये स्वजीवनांत करून घेत आहेत. त्यांच्या असंख्य समस्या आहेत. महात्मा फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे द स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया प्रॉब्लेम्स अँड द रेमेडीज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं कृषी कार्य, या माध्यमातून आपण आधुनिक भारतामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यावर रेमिडियल मेजर्स, उपाययोजना करू शकतो. महात्मा फुले यांनी जेव्हा शेतकऱ्याचा आसूड लिहिला, तेव्हा हे पुस्तक छापण्यासाठी महाराष्ट्रामधील छापखाने, त्या काळातील प्रिंटिंग प्रेस तयार होत नव्हत्या. ज्या परखडपणे सोशो पॉलिटिकल अँड सोशो इकॉनॉमिकल अँड सोशो रिलिजियस असं विश्लेषण शेतकऱ्यांच्या समस्यांचं महात्मा फुले यांनी केलं, तेव्हा ते पुस्तक छापण्यासाठी त्या काळामध्ये त्या काळातल्या प्रिंटिंग प्रेस तयार होत नव्हत्या. महात्मा फुलेंनी प्रस्तावनेमध्ये सांगितलं, प्रिंटिंग प्रेस, छापखाने भेकड आहेत, प्रसार माध्यम डरपोक आहेत. आजही परिस्थिती काही प्रमाणात तशीच आहे. मग महात्मा फुलेंनी काय केलं, या पुस्तकाचं प्रत्येक गावोगावी जाऊन वाचन करायला सुरुवात केली. शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचं महात्मा फुलेंनी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाचन केलं, ठाण्यामध्ये केलं, पुण्यामध्ये केलं, पुणे जिल्ह्यामध्ये केलं, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या गावी केलं. म्हणजे महात्मा फुलेंनी प्रबोधनाचं कार्य कितीही अडचण आली तरी सुद्धा ते सुरूच ठेवलं. हे पुस्तक छापण्यासाठी बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आर्थिक साथ सहयोग केला. आणि स्वतः महात्मा फुले जेव्हा हे पुस्तक वाचन करत असत, तेव्हा एक विशेष कार्यक्रम वाचनाचं आयोजन करून बडोद्यामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी
आपला अमूल्य असा वेळ या पुस्तकाचं वाचन आणि या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहिले, तेव्हा महात्मा फुलेंनी त्यांचे आभार मानले. त्यासाठी महात्मा फुले असं म्हणतात की महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या सर्व राजकीय कामातील अमूल्य असा वेळ या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. अप्रतिम उल्हासानं आणि सप्रेम भावानं हा ग्रंथ माझ्याकडून वाचून लक्षपूर्वक ऐकला आणि या ग्रंथासाठी आर्थिक साथ सहयोग देखील दिला. तेव्हा शेतकऱ्यांचा आसूड हा इतका महत्वाचा ग्रंथ, ज्यामध्ये महात्मा फुलेंनी शेती या विषयावर, शेतकऱ्यांच्या समस्या या विषयावर सोशो पॉलिटिकल विश्लेषण केलं, सोशो रिलिजियस विश्लेषण केलं, सोशो इकॉनॉमिकल अनालिसिस केलं आणि केवळ विश्लेषण केलं नाही तर रेमिडियल मेजर्स, उपाय योजना देखील सुचविल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुलेंना आपले गुरु मानतात. बाबासाहेबांनी जेव्हा आपल्या कार्याची सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला द स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया, प्रॉब्लेम्स अँड रेमेडीज हा रिसर्च संशोधन असा ग्रंथ लिहिला. द स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया, प्रॉब्लेम्स अँड रेमेडीज. फक्त समस्येचं विश्लेषण करून चालत नाही तर समस्येवर उपाययोजना देखील सुचवली पाहिजे. तेव्हा समस्या, त्याचं विश्लेषण आणि उपाययोजना ही फुले शाहू आंबेडकरी क्रांतिकारक अशी विचारधारा आहे. तेव्हा महात्मा फुले यांचं साहित्य, त्या साहित्यातून मिळणारी प्रेरणा आधुनिक भारतामध्ये राष्ट्र निर्माण प्रक्रिया गतिमान करण्यासाठी तिचं महत्व अनन्यसाधारण असं आहे. आणि म्हणून महामानवाचं साहित्य, विचारधारा आजच्या संदर्भामध्ये विकसित केली पाहिजे. त्याचा जे रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट आहे, त्याचा जो संदर्भ आहे, तो देखील आपण आजच्या संदर्भामध्ये ग्रहण केला पाहिजे. जसं महात्मा फुले समग्र वाङ्मय महत्वाचं आहे, तसं सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय देखील अतिशय महत्वाचं आहे. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणापासून उद्योगापर्यंत अशा महत्वाच्या विषयावर आपले विचार व्यक्त केलेले आहेत. बार्टी ही संस्था अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यांचे अनेक उपक्रम आहेत. यामध्ये एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट देखील असावं असं मला वाटतं. तेव्हा हे जे उद्योजकता विकास आहे, मी तर असं म्हणेल राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे उद्योग विषयक अनुभव आणि विचार हे एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट, उद्योजकता विकास हे जेव्हा प्रशिक्षण आपण विद्यार्थ्यांच्यासाठी आयोजित करू तेव्हा त्याचा पहिला धडा हा असला पाहिजे. महात्मा फुले स्वतः पुणे ट्रेडिंग कॉमर्स इंडस्ट्री ही जी एक उद्योग संस्था आहे, या उद्योग संस्थेचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर होते. पुणे ट्रेडिंग कॉमर्स कंपनी ही महात्मा फुलेंची स्वतःची अशी एक उद्योग संस्था होती. सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी उद्योग विषयक खूप महत्वपूर्ण विश्लेषण केलेलं आहे. उद्योग कसा करावा, उद्योगाची व्याख्या दिलेली आहे. तेव्हा आपण जेव्हा उद्योजकता विकास या विषयावर विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण घेत असतो, एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटचे वेगवेगळे उपक्रम राबवत असतो, मी अशी विनंती करेल की केस स्टडी म्हणून महात्मा फुले यांचं हे उद्योग विषयक साहित्य आणि सावित्रीबाई फुले यांचं उद्योग विषयक साहित्य, शिक्षण विषयक साहित्य, विद्यादान विषयक साहित्य, ज्ञानार्जन विषयक साहित्य
हे आपण विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे, तो प्रशिक्षणाचा भाग बनवला पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशनला, सर विल्यम हंटर कमिशनला जेव्हा निवेदन सादर केलं, या निवेदनामध्ये जे शिक्षणाचं महत्व, शिक्षणामुळे काय होतं, अतिशय सुंदर शब्दामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. विल्यम हंटर कमिशन यासाठी जे निवेदन महात्मा फुलेंनी दिलं, मला त्याच्यामधल्या 2 संकल्पना अतिशय आवडलेल्या आहेत. पहिली संकल्पना, शिक्षणानं काय होतं, द लव्ह ऑफ नॉलेज. मला वाटतं इतका सुंदर शब्द इंग्रजी किंवा कोणत्याही भाषेमध्ये नसेल. लव्ह ऑफ नॉलेज, ज्ञानाविषयीचं प्रेम. अँड द इंटेलेक्च्युअल ब्लेसिंग, इंटेलेक्च्युअल ब्लेसिंग, बौद्धिक वरदान, बौद्धिक आशीष. महामानवाचे अनुयायी म्हणून आपण विचारावर आणि ज्या भाषेमध्ये तो विचार व्यक्त केलेला आहे त्यावर आपण प्रेम करत असतो. तेव्हा द लव्ह ऑफ नॉलेज, इंटेलेक्च्युअल ब्लेसिंग, इतक्या सुंदर संकल्पना महात्मा फुले समग्र वाङ्मयामध्ये उपलब्ध आहेत. या 2 संकल्पना मला अतिशय भावलेल्या आणि अतिशय सुंदर अशा संकल्पना वाटतात. द वंडरफुल आयडिओलॉजी असं मी त्याला म्हणतो. तेव्हा हंटर कमिशनला दिलेलं निवेदन, हे निवेदन माझ्या दृष्टीनं भारतीय संविधान निर्माण प्रक्रियेतील फाउंडेशन आहे. भारतीय संविधानाची जी विचारधारा आहे, भारतीय संविधान निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेतील जे फाउंडेशन आहे ते म्हणजे सर विल्यम हंटर कमिशनला महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलेलं निवेदन. मी असं मानतो की भारतीय संविधान निर्माण करण्याची ती सुरुवात आहे. जर भारतीय संविधान समजून घ्यायचं असेल तर हंटर कमिशनला दिलेलं निवेदन, डिबेट अँड डिस्कशन इन कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, द स्टेट्स अँड मायनॉरिटीज, भारतीय संविधान आणि संविधानावर आधारित वेगवेगळे आधुनिक ग्रंथ यांचा जर आपण अभ्यास केला तर ती जी विचारधारा आपल्या समोर येते, लव्ह ऑफ नॉलेज, इंटेलेक्च्युअल ब्लेसिंग, हे ग्रहण केल्यानंतर ती सुंदर विचारधारा म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यावर आधारित समाज आणि राष्ट्राची निर्मिती. तेव्हा आजचा जो विषय आहे, आधुनिक भारत, आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांची विचारधारा, या विचारधारेला अभिवादन करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तेव्हा आजचे संदर्भ देखील आपल्याला ग्रहण केले पाहिजेत. आज भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये जे संदर्भ आहेत ते संदर्भ असोसिएटेड लिव्हिंगचे आहेत, लोकशाहीचे संदर्भ आहेत, मानव विकासाचे संदर्भ आहेत आणि शाश्वत विकासाचे संदर्भ आहेत. भारतीय संविधान किंवा महामानवांची विचारधारा, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, ही विचारधारा मानव विकास आणि शाश्वत विकास यांचा सुरेख संगम आहे. भारतीय संविधानाची तत्व प्रणाली ही मानव विकास आणि शाश्वत विकासाच्या संदर्भामध्ये आहे आणि कोणत्याही देशाचं संविधान हे त्या देशासाठी एक लिव्हिंग डॉक्युमेंट असते. लिव्हिंग डॉक्युमेंट, सचेत दस्तावेज. भारतीय संविधान हे शाश्वत विकास आणि मानव विकास यांचा जगातील सर्वश्रेष्ठ असा सचेत दस्तावेज आहे. ही महामानवांची विचारधारा आहे. याचे आजचे संदर्भ आपल्याला ह्या पद्धतीने ग्रहण केले पाहिजे. मग असोसिएटेड लिव्हिंग हे कसं होणार? आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन आणल्याशिवाय सहजीवनाची व्यवस्था निर्माण होऊ शकत नाही. आज संपूर्ण जगामध्ये
ही सहजीवनाची व्यवस्था, अत्याधुनिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी वेगवेगळ्या संरचना फ्रेमवर्क वापरले जातात. त्यातलं एक फ्रेमवर्क आहे, एक संरचना आहे, एक विश्लेषण प्रणाली आहे, त्याला असं म्हणतात पेस्टल अनालिसिस. जसं मॅनेजमेंटमध्ये वेगवेगळ्या फ्रेमवर्क असतात, ज्यामध्ये स्वॅट अनालिसिस असतं, SWOT, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट. अत्याधुनिक संकल्पना आहे पेस्टल अनालिसिस. पेस्टल अनालिसिस हे स्वॅट अनालिसिस साठी पूरक असं आहे. स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट हा मॉडर्न मॅनेजमेंटचा सिद्धांत आहे आणि अत्याधुनिक मॅनेजमेंटमध्ये, अत्याधुनिक व्यवस्थापनामध्ये पेस्टल अनालिसिस महत्वपूर्ण ठरते. पेस्टल या शब्दाचा अर्थ होतो PESTLE. P म्हणजे पॉलिटिकल, E म्हणजे इकॉनॉमिकल, S म्हणजे सोशल, T म्हणजे टेक्नॉलॉजिकल, L म्हणजे लीगल आणि E म्हणजे इन्व्हायरमेंटल. तेव्हा पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल, टेक्नॉलॉजिकल, लीगल, इन्व्हायरमेंटल आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्टी आपल्याला जोडता येऊ शकतील. या सर्वांग पद्धतीनं जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करतो तेव्हा त्या समस्येची जी वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत ते आपल्या समोर येतात आणि मग त्यातून आपल्याला उपाय योजना सुचविता येतात. मग आधुनिक भारत किंवा आधुनिक जगाचा जर विचार करायचा असेल तर आपल्याला सर्वांगीण सांगोपांग विचार करावा लागेल, ज्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे पॉलिटिकल. पॉलिटिकल म्हणजे राज्य नैतिक. याच्यामध्ये राज्य हा एक शब्द आहे आणि दुसरी त्याची नैतिकता, राज्य नैतिक असा हा शब्द आहे. जेव्हा आपण पॉलिटिकल म्हणतो तेव्हा साधारणपणे आपण राजकारण म्हणतो आणि जेव्हा राजकारण म्हणतो तेव्हा आपल्या समोर समाधानकारक गोष्टी येत नाहीत, आपण नाराज होतो. ज्या पद्धतीची राजकीय व्यवस्था आपण आजूबाजूला बघतो ती समाधानकारक वाटत नाही. राज्य नैतिक, राज्य, द स्टेट. राज्य म्हणजे काय? राज्य, राष्ट्र, राज्य, राष्ट्र. भारतीय संविधानानं राज्य राष्ट्राची संकल्पना मांडलेली आहे, ज्यामध्ये असं सांगितलेलं आहे की शासन यंत्रणेमध्ये, शासन प्रशासन व्यवस्थेमध्ये सर्व पातळीवरचे घटक, मग स्थानिक स्वराज्य संस्था असतील, पंचायत असेल, जिल्हा परिषद, राज्य शासन प्रशासन, राज्याची विधानसभा अस्तित्वात असेल तर विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, केंद्र सरकार, या सर्वांचं मिळून बनतं ते राज्य, राष्ट्र, राज्य, राष्ट्र, द स्टेट. आणि हे जे राज्य राष्ट्र आहे ते कल्याणकारी राज्य राष्ट्र आहे. कल्याणकारी राज्य राष्ट्रासाठी आवश्यक आहे कल्याणकारी अर्थव्यवस्था. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कल्याणकारी अर्थशास्त्र या विषयातील जगातील सर्वात श्रेष्ठ तज्ञ होते. आशिया खंडातले ते वेलफेअर इकॉनॉमिक्स मधले पहिले पोस्ट डॉक्टरेट होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाही व्यवस्थेचे जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ असे तज्ञ होते, कायद्याचे तज्ञ होते, सामाजिक शास्त्राचे, मानवशास्त्राचे तज्ञ होते आणि या महामानवानं महात्मा ज्योतिराव फुले यांना आपला गुरु घोषित केलेलं होतं. तेव्हा ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था राज्य राष्ट्र निर्माण करणे हा आजचा संदर्भ आहे. राज्य राष्ट्र व्यवस्था, कल्याणकारी राज्य राष्ट्र व्यवस्था, आणि त्यासाठी आवश्यक आहे राज्य नैतिक विश्लेषण. राज्य नैतिक म्हणजे पॉलिटिकल.
आणि हे जे पॉलिटिकल आहे, हे पॉलिटिकल हे आयसोलेशन मध्ये असून चालत नाही. तेव्हा ही राजनैतिक व्यवस्था, ही व्यवस्था आर्थिक व्यवस्था असते आणि सामाजिक व्यवस्था असते. या व्यवस्थेमुळं जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये घडविण्यासाठी शासन प्रशासन व्यवस्था प्रभावी असली पाहिजे. आणि म्हणून पेस्टल मधलं पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल या संकल्पना महत्वाच्या आहेत. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये काय सांगितलेलं आहे? न्याय. कोणत्या प्रकारचा न्याय? सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय. आणि पेस्टल विचारधारा काय सांगते? पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल जी जगानं आज स्वीकारलेली आहे, जी विचारधारा संपूर्ण जगाने आज स्वीकारलेली आहे, 21व्या शतकामध्ये स्वीकारलेली आहे, भारतीय संविधानामध्ये ती व्यवस्था 26 जानेवारी 1950 पासून अंतर्निहित आहे. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा ही केवळ भारताची विचारधारा राहिलेली नसून ती आता जागतिक विचारधारा बनलेली आहे. तेव्हा पेस्टल मधलं पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल, आजचं जग हे टेक्नॉलॉजिकल आहे. पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल, टेक्नॉलॉजिकल, विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर आधारित जगामधली सगळी महत्वाची कार्य पार पडत आहेत. भारतीय संविधान हे सायंटिफिक टेम्पर सांगतं आणि देशामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास होण्यासाठी अखिल भारतीय पातळीवर परिषद निर्माण झाली पाहिजे. यासाठी भारतीय संविधानाने ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ही संकल्पना मांडली. तेव्हा टेक्नॉलॉजिकल, आधुनिक भारतामध्ये टेक्नॉलॉजी महत्वाची आहे. आजचा विषय आहे आधुनिक भारत. टेक्नॉलॉजी महत्वाची आहे. आजचं राज्य हे कल्याणकारी राज्य राष्ट्र टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला जास्त प्रभावीपणे कल्याणकारी बनवता येऊ शकतं. आपलं राज्य राष्ट्र, आपली लोकशाही ही कायद्याची लोकशाही आहे, कायद्याचं राज्य राष्ट्र आहे. तेव्हा लिगल आस्पेक्ट, विधी, कायदा हा देखील महत्वाचा आहे. पर्यावरणाच्या गंभीर समस्या आज आपल्याला भेडसावत आहेत. पर्यावरण महत्वाचं आहे. भारतीय संविधानामध्ये नागरिकांच्यासाठी मूलभूत कर्तव्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण हे मूलभूत कर्तव्य आहे आणि राज्य राष्ट्रासाठी तो दिशानिर्देश आहे. जगामध्ये हे एकमेव असं सर्वश्रेष्ठ संविधान आहे, यामध्ये पर्यावरणासाठी कर्तव्य देखील आहेत आणि राज्य राष्ट्राची जबाबदारी देखील आहे. म्हणजे नागरिकांची जबाबदारी आणि शासन प्रशासन व्यवस्थेची जबाबदारी पर्यावरण, शाश्वत विकास या अत्याधुनिक संकल्पना आहेत. तेव्हा राजनैतिक, सामाजिक, आर्थिक, तंत्र शिक्षण किंवा प्रौद्योगिकीच्या दृष्टिकोनातून, टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून, कायदेशीर, कायद्याचं राज्य, पर्यावरणाचं संरक्षण या सर्व गोष्टींचा सुरेख संगम म्हणजेच भारतीय संविधान. 26 जानेवारी 1950 पासून ही विचारधारा आपल्या समोर आहे आणि आज ती संपूर्ण विश्वाची विचारधारा बनत आहे. म्हणजे आधुनिक भारत हा भारतीय संविधानाच्या माध्यमातून जगासाठी मार्गदर्शक बनत आहेत. आणि म्हणून आजचा विषय आहे आधुनिक भारत आणि या आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचे प्रणेते राष्ट्रपिता ज्योतिराव फुले. आज आपल्या समोर कोणती परिस्थिती आहे? आज आपल्या समोर कोणती आव्हानं आहेत? सर्वात महत्वाचं आव्हान आहे मानव विकास. मानव विकासासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून जे निकष निर्धारित केलेले आहेत, यामध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हे महत्वाचे निकष आहेत. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हे मानव विकासाचे जगातील अत्याधुनिक मापदंड आहेत. भारतीय संविधानामध्ये हे 3 मापदंड तर आहेतच. या व्यतिरिक्त सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजनैतिक न्याय
त्याला आपण सामाजिक न्याय असं म्हणूया. सामाजिक समता आणि सामाजिक सुरक्षा हे अतिरिक्त 3 मापदंड आहेत. तेव्हा भारतीय संविधानानुसार संविधानिक मानव विकास या संकल्पनेच्या अंतर्गत सामाजिक न्याय, सामाजिक समता आणि सामाजिक सुरक्षा ही देखील महत्वाची आहे. तेव्हा शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक न्याय, सामाजिक समता आणि सामाजिक सुरक्षा 26 जानेवारी 1950 पासून आमच्या संविधानामध्ये 6 वेगवेगळे मापदंड अंतर्निहित आहेत. आणि म्हणून भारतीय संविधान हा मानव विकासासाठी सर्वश्रेष्ठ सचेत दस्तावेज आहे. पण वस्तुस्थिती काय आहे? मानव विकासाच्या बाबतीमध्ये मानव विकास निर्देशांक हा दरवर्षी जाहीर केला जातो. साधारणपणे त्याचा संबंध हा जीडीपीशी देखील असतो. सकल घरेलू उत्पादनामध्ये आम्ही पहिल्या 10 मध्ये असतो. याचा अर्थ भारत हा गर्भश्रीमंत देश आहे. एकेकाळी 2-3 वर्षापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी $2.83 ट्रिलियन इतकं उत्पादन, सकल घरेलू उत्पादन, जीडीपी आमचं होतं. म्हणजे भारत हा गर्भश्रीमंत देश आहे. मानव विकासाच्या बाबतीमध्ये जगामध्ये पहिले 10 देश हे सर्वश्रेष्ठ असतात जीडीपीच्या तुलनेनं. ज्यांचा मानव विकास पहिल्या 10 मध्ये आहे ते सर्वश्रेष्ठ आहेत. साधारण 20 आणि 25 जे असतील ते चांगले आहेत. 30-40 देश हे बऱ्यापैकी चांगले आहेत. 40-50 हे तितकेसे चांगले नाहीत. 50 आणि 60च्या रेंज मधले समजा अयोग्य आहेत. 60 आणि 70-80 मध्ये अमानवी आहेत. आणि भारताचा मानव विकास साधारणपणे 100च्या पुढे असतो. याचा अर्थ काय? आमचा मानव विकास 119, 129, 131, 128 अमानवी देश आहे. ही आमच्यासाठी अतिशय दुःखाची गोष्ट आहे की जगातील एक गर्भश्रीमंत देश हा अमानवी देश बनलेला आहे. आणि या ठिकाणी कल्याणकारी अर्थशास्त्राचे सर्व सिद्धांत फेल होतात. आणि जो मानव विकास मी सांगतो आहे तो जागतिक मानव विकास हा फक्त 3 बिंदूंच्या वर आधारित आहे: शिक्षण, आरोग्य, रोजगार. महामानवांनी शिक्षणाला खूप जास्त महत्व दिलं. भारतीय संविधानामध्ये शिक्षणासाठी खूप महत्वाचे प्रावधान आहेत. आरोग्यासंबंधी खूप महत्वाच्या तरतुदी आहेत. रोजगारासाठी स्वतंत्र स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचं आर्टिकल आहे. हे सर्व भारतीय संविधानामध्ये कागदावर आहे, परंतु संविधानाची अंमलबजावणी झालेली नाही. आणि म्हणून आमचा मानव विकास हा सुमार दर्जाचा अमानवी आहे. ही आमच्या समोर आधुनिक भारतामध्ये सर्वात गंभीर परिस्थिती आहे. मग आधुनिक भारताचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा भारताचा मानव विकास निर्देशांक हा जीडीपीच्या इनलाईन बनविणे आणि त्यासाठी आवश्यक आहे भारतीय संविधानाची अंमलबजावणी आणि त्याचा कृती कार्यक्रम. आणि यासाठी जे संशोधन आणि प्रशिक्षण आवश्यक आहे ही जबाबदारी ज्या ज्या शिक्षण प्रशिक्षण संस्था आहेत, ज्या ज्या संशोधन संस्था आहेत, या सर्व संस्थांची आहे. या ठिकाणी मी एक सुचवू इच्छितो, ज्या अकॅडमिक आणि ट्रेनिंग आणि रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, बार्टी यामध्ये एक आहे, वेगवेगळी विद्यापीठ आहेत, याच्यामध्ये आपल्याला इंटर युनिव्हर्सिटी किंवा इंटर इन्स्टिट्यूट सेंटर्स बनवावे लागतील. एक उदाहरण देतो. पुण्यामध्ये आयुका नावाची संस्था सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालयामध्ये आहे. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स. त्याच धर्तीवर आपल्याला आंतर विद्यापीठ आणि आंतर संस्था
इंटर इन्स्टिट्यूट अँड इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ह्युमन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट निर्माण करावं लागेल. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर, इंटर इन्स्टिट्यूट सेंटर फॉर ह्युमन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, आणि या माध्यमातून संशोधन करून, प्रशिक्षण करून भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचा कृती कार्यक्रम बनवावा लागेल. आणि भारतीय संविधानाचा हा कृती कार्यक्रम आपल्याला प्रबोधनाचा केंद्रबिंदू बनवावा लागेल. म्हणजे सोप्या भाषेमध्ये लोकशाही, संसदीय प्रणाली, कल्याणकारी राज्य राष्ट्र, भारतीय संविधान, कल्याणकारी अर्थशास्त्र, मानव विकास आणि शाश्वत विकास हे प्रबोधनाचे हायलाइटेड पॉइंट्स आपल्याला बनवावे लागतील. आणि प्रबोधन चळवळ आधुनिक भारतामध्ये गतिमान करावी लागेल. आणि या कार्यासाठी फुले शाहू आंबेडकर या विचारधारेतील सर्व महामानवांचं जीवन चरित्र आमच्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे. आणि हे जागृतीचं कार्य अखंडतेवर ठेवावं लागेल. या प्रबोधन कार्यामध्ये त्या शृंखलेचा भाग म्हणून आजचा कार्यक्रम आहे असं मी या ठिकाणी मानतो. आणि या कार्यक्रमामध्ये बार्टीच्या माध्यमातून मला या ठिकाणी आपले विचार व्यक्त करण्यासाठी संधी दिली, याबद्दल आयोजकांचे मी विशेष धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असणारे सर्व बंधू भगिनी यांनी माझं बोलणं शांतपणे ऐकलं, याबद्दल सगळ्यांच्या प्रती विशेष धन्यवाद प्रदर्शित करू इच्छितो. आणि पुन्हा एकदा महामानवाच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व भारतीय बंधू भगिनींना शुभेच्छा. या ठिकाणी माझं बोलणं आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकलं, याबद्दल आपल्या सगळ्यांच्या प्रती अनेक अनेक धन्यवाद. जय भारत, जय भारताचे संघ राज्य, जय राज्य राष्ट्र, जय संविधान. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय छान पद्धतीने आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण PR सोनवणे सर, जे आजचे प्रमुख वक्ते आहेत, यांनी जे या ठिकाणी विचार मांडणी केली आजच्या विषयाला अनुसरून, ते ऐकत होतो. मी आता आदरणीय माननीय महासंचालक बार्टी पुणे श्री धम्मज्योती गजभिये सर यांना विनंती करेल की आपण आपले अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. धन्यवाद सुमित. आवाज येतोय? हो सर, येतोय आवाज. धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणांसी, छातीसी धरावे बंधुपरी. निर्मिकांचा धर्म एक आहे, भांडणे अनेक कशासाठी. आपल्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात हा मानवतेचा, समानतेचा संदेश देणारे, आधुनिक महाराष्ट्राला पुरोगामित्वाचा खरा वारसा देणारे आद्य क्रांतिकारक सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्यांच्या आसूड अशा पुस्तकातून भारतीय शेतकऱ्याला त्याच्या समस्यांबद्दल अवगत करणारे व त्यावर उपाय सांगणारे, आणि त्याबरोबरच गुलामगिरी या ग्रंथाच्या माध्यमातून अखिल भारतीय बहुजनांना त्यांच्या खऱ्या अर्थाने गुलामगिरी बद्दल अवगत करून त्या गुलामगिरी बद्दल उपाय देखील सांगणारे क्रांतीसूर्य, महामानव, देशाचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त मी सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो. आजच्या या ऑनलाईन जयंती कार्यक्रमाप्रित्यर्थ आपल्या सर्वांना लाभलेले माननीय PR सोनवणे साहेब,
बार्टीचे सर्व विभाग प्रमुख आणि इतर अधिकारी कर्मचारी, आमचे समतादूत विभागाचे महाराष्ट्रभरातून जॉईन झालेले समतादूत, प्रकल्प अधिकारी, विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी आणि सुजाण नागरिक, आपण सर्व या ठिकाणी आज महात्मा ज्योतिबा फुल्यांची जयंती साजरी करण्याकरता एकत्रित झालेलो आहोत. त्याबद्दल आपणा सर्वांचे देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो. 1857चा उठाव हा देशातील पहिला स्वातंत्र्य लढा या ठिकाणी मानल्या जाते. त्या 1857च्या उठावाच्या अगोदर 9 वर्षे अगोदर 1848 मध्ये या देशातील दीन, दलित, दुबळे आणि प्रामुख्याने महिला यांच्यासाठी 1 जानेवारी 1948 रोजी शाळा ओपन करून, शाळा सुरू करून पुण्यासारख्या सनातनी शहरामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली असे महात्मा ज्योतिबा फुले हे खऱ्या अर्थानं आद्य क्रांतिकारक आहेत. आणि पहिल्या स्वातंत्र्य लढ्याच्या अगोदर त्यांनी क्रांतीची सुरुवात केली आणि म्हणून ते खऱ्या अर्थानं या देशाचे आद्य क्रांतिकारक आहेत, राष्ट्रपिता आहेत, क्रांती सूर्य आहेत. जेवढे विशेषण लावले तेवढे त्यांना कमी पडतील. आपल्या सर्वांना माहित आहे की त्या काळात ब्रिटिश या ठिकाणी आल्यानंतर किंवा ते ब्रिटिश येण्याच्या अगोदर भारतीय समाज व्यवस्था कशी होती. वर्ण व्यवस्थेत या ठिकाणचा बहुजन, शेड्यूल कास्ट, SC, ST, OBC असेल, याला शूद्र ठरवून, अतिशूद्र ठरवून वर्ण व्यवस्थेत केवळ सेवा करण्याचे एक कार्य देण्यात आलं. शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं. अशा या सर्व बहुजनांसाठी खऱ्या अर्थानं मुक्तीचे द्वार त्या काळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वांसाठी उघडे करून दिले. महात्मा फुले हे खऱ्या अर्थानं फार मोठे, म्हणजे त्यांचे विचार, त्यांचे कार्य जर आपण बघितलं तर मला मनोमन वाटते, आजही वाटते, मी ठामपणे सांगतो, त्यांच्यासारखा कृतिशील क्रांतिकारक आजही या देशात झाला नाही त्यांच्या एवढा मोठा. आणि मी का म्हणतो याचे एक छोटस उदाहरण आपल्याला देतो की त्यांनी पुण्यासारख्या सनातनी शहरात त्या काळात विधवा महिलांसाठी, त्या काळात बालविवाहाची पद्धत होती. मुलगी लहानपणी लग्न करून सासरी जायची आणि मग अल्प काळात ज्या वेळेस तिचं लग्न व्हायचं, बऱ्याच वेळा तिचा जो नवरा आहे तो 60-70 वर्षाचा असायचा आणि मग ही मुलगी ऐन तारुण्यात आलेली असायची आणि तो मरून जायचा, अशी परिस्थिती होती. अशा परिस्थितीत समाजच, कुटुंबातीलच इतर पुरुष त्या महिलांचा उपभोग करून घ्यायचे आणि मग ती विधवा बाळंतीण राहायची आणि विधवा बाळंतीण झाली म्हणून मग समाज तिच्या समोर दुसरा कुठलाही ऑप्शन ठेवायचा नाही. एक तर तिला स्वतः जहर खाऊन मरावं लागायचं किंवा कुटुंबाचीच लोक तिचं हाल अपेष्टा करून तिला मारून टाकायचे किंवा मग सोडून द्यायचे आणि तिचं फार जनावरासारखी गत व्हायची, अशी परिस्थिती होती. आणि त्या काळात पुण्यासारख्या ठिकाणी महात्मा फुल्यांनी विधवा सुतिका गृहाची निर्मिती केली. मी पुन्हा सांगतो, विधवा सुतिका गृह. आज आपण आधुनिक भारतात राहतो, 21व्या शतकाचे आपण सुजाण नागरिक आहोत, आधुनिक नागरिक आहोत. मला तुम्ही ठामपणे कोणी सांगू शकते का की आजही कोणाची हिंमत आहे का विधवा सुतिका गृह तयार करायची? कुणाचीच हिंमत नाही. आणि ती हिंमत या आद्य क्रांतिकारकाने त्या काळात केली, ज्या काळात इथे शिक्षण नव्हतं, प्रशिक्षण नव्हतं. बहुजन समाज हा निव्वळ सेवकरी समाज होता. फार वाईट अशी परिस्थिती होती. सनातन्यांचं प्रभुत्व होतं. अंधश्रद्धा आणि कुप्रथांमध्ये समाजाला विळखा घातलेला होता. कुठलाही आशेचा किरण नव्हता. त्या काळात महात्मा फुल्यांनी विधवा सुतिका गृहाची निर्मिती करून जे मानवतेचं दर्शन घडवलेलं आहे ते उदाहरण आजही
एकमेव द्वितीय असं आहे असं आपण ठामपणे सांगू शकतो. आणि हे एकच उदाहरण पुरेसं आहे की ते किती मानवतावादी होते, किती क्रांतिकारक त्यांचे विचार होते, आणि निव्वळ विचारच त्यांचे क्रांतिकारक नाही तर तसे त्यांचे आचार सुद्धा होते. आणि म्हणून महात्मा फुले हे आपणा सर्वांचे आजही मार्गदर्शक आहेत. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे, भारतीय संविधानाचे निर्माते यांनी महात्मा फुल्यांना आपला गुरु मानलं. आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना असा गुरु लाभल्यामुळे बाबासाहेबांचं देखील कार्य अतिशय क्रांतिकारक असं झालेलं आहे. आणि म्हणूनच आधुनिक भारताला जे संविधान मिळालं ते संविधान त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्वावर भक्कमपणे उभं राहील असं संविधान बाबासाहेबांनी दिलं. आणि हे सर्व श्रेय महात्मा फुल्यांचे आहे हे आपण सर्व जाणता, आणि ते मानलं पाहिजे आणि त्याचा प्रचार केला पाहिजे. आधुनिक महाराष्ट्राचं जर आपला जर कुठला वारसा असेल तर आपला वारसा हा शिवाजी महाराजांचा वारसा आहे. शिवाजी महाराजांनी लोकांचे राज्य खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रस्थापित केलं. आणि शिवाजी महाराज त्याला स्वराज्य म्हणायचे. स्वराज्य हे का बरं म्हणायचे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. ते स्वराज्य या अर्थाने म्हणायचे की खऱ्या अर्थानं 18 पगड जातीमध्ये विभागलेला हा जो बहुजन समाज आहे, त्या बहुजन समाजातील मावळ्यांना सोबत घेऊन त्या मावळ्यांच्या, त्या सर्व 18 पगड जातींच्या साठी लोकशाही प्रदान करणारं एक राज्य त्यांनी बनवलं. त्या लोकांचं राज्य होतं, लोकांसाठी होतं, खऱ्या अर्थानं बहुजन समाजासाठी होतं. आणि म्हणून त्याला शिवाजी महाराज स्वराज्य म्हणायचे. बरेच लोक आहेत त्यांच्या स्वराज्याचा अर्थ वेगळ्या अर्थानं लावतात. ते केवळ हिंदू राज्य होतं अशा पद्धतीने त्याचा विपर्यास करतात. पण मला असं ठामपणे वाटते की 18 पगड जातीसाठी खऱ्या अर्थानं लोकशाही देणारं राज्य त्यांनी त्या 18 पगड जातीतील मावळ्यांच्या द्वारे बनवलं, आणि म्हणून ते खऱ्या अर्थानं स्वराज्य होतं असं मला ठामपणे या ठिकाणी सांगावंसं वाटते. त्या शिवाजी महाराजांचा इतिहास जो महाराष्ट्रातून लोप पावला होता, ज्या रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी धूळ खात पडलेली होती, तो इतिहास शोधून शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा निर्माण करून ती समाधी त्या ठिकाणी धूळ खात पडलेली समाधी शोधून काढून तिचं खऱ्या अर्थानं अभिवादन करून शिवाजी जयंती या ठिकाणी महाराष्ट्रात सुरू करणारे महात्मा ज्योतिबा फुले, त्या जयंतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा विचार या लोकांपर्यंत पोहोचवणारे महात्मा ज्योतिबा फुले हे खऱ्या अर्थानं आपले सर्वांचे, या आधुनिक महाराष्ट्राचे, या आधुनिक देशाचे, या महाराष्ट्राला लाभलेल्या पुरोगामित्वाचे आद्यजनक आहेत असं मला ठामपणे म्हणावंसं वाटतं. आपल्या सर्वांना माहीतच आहे. आणि म्हणून अशा या थोर महापुरुषाची जयंती आपण या ठिकाणी साजरी करीत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात घेतली पाहिजे की हे महापुरुष जे झाले त्यांनी जे विचार लोकांना सांगितले त्याचं आचरण केलं, आणि त्याचं आचरण करून त्या विचारांचा प्रचार प्रसार केला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आधुनिक महाराष्ट्राला एक खऱ्या अर्थानं पुरोगामित्वाचा एक वारसा लाभला. आणि म्हणून आपण सर्वांनी या लोकांची जयंती साजरी करताना त्यांच्या विचाराचा निव्वळ प्रसार प्रचारच करून थांबायचं नाही, तर खऱ्या अर्थानं आपण त्यांचं आचरण केलं पाहिजे. आणि तसं जर आपण केलं तरच खऱ्या अर्थानं जयंती करण्यात अर्थ आहे, अन्यथा त्याचा काही अर्थ नाही. माननीय PR सोनवणे साहेबांनी या ठिकाणी अतिशय विस्तृत आणि मुद्देसूद सविस्तर असं विश्लेषण केलं. मी त्यांचे बरेच मुद्दे मी स्वतः देखील नोट करून ठेवले. आमच्या बार्टीचे जे अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत त्यांनी देखील ते नोट करून ठेवले असतील. आणि त्यांनी दिलेले जे सुंदर असे सजेशन आहेत ते आपण येणाऱ्या कालावधीत खऱ्या अर्थानं त्याची अंमलबजावणी करून घेऊ. आणि बार्टीला जे मॅन्डेट आहे, बार्टीचं जे मॅन्डेट आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या विचारांचा प्रचार करण्याचं मॅन्डेट असेल, संविधानाची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी करून घेण्याचं जे मॅन्डेट असेल, किंवा या देशाला लाभलेले वेगवेगळे जे प्रबोधन चळवळीचे आदर्श असतील त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करून घेण्याचं जे मॅन्डेट असेल ते आपण खऱ्या अर्थानं त्याची अंमलबजावणी करून घेऊ.
असा मला आशावाद या ठिकाणी व्यक्त करावासा वाटतो. आणि या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रातून उपस्थित असलेले समता दूत, मी त्यांना या ठिकाणी विनंती वजा सूचना करेल की आज आपण असा प्रण करूया की सार्वजनिक सत्यधर्म असेल, शेतकऱ्यांचा आसूड असेल, गुलामगिरी असेल, हे जे महात्मा फुले यांचे जे ग्रंथ आहेत, ज्या पद्धतीने या ग्रंथांचं प्रिंटिंग त्यावेळेस होऊ दिलं नव्हतं आणि सयाजीराव गायकवाडांसारखे जे थोर राजे आपल्याला लाभले, त्यांनी ते वाचन ऐकून घेतलं आणि त्या ग्रंथाचा प्रचार प्रसार होण्यासाठी मदत केली. त्याच पद्धतीने मी आपल्या सर्व समतादूतांना अशी सूचना करतो की महाराष्ट्रभर येत्या कालावधीत या तिन्ही ग्रंथांचे वाचन मोठ्या प्रमाणावर आपण करू. निव्वळ वाचनच करणार नाही, तर त्या वाचनातून त्या विचाराचा प्रसार प्रचार करून आचरण देखील आपण सर्व मोठ्या प्रमाणावर करू आणि याची चांगली अंमलबजावणी करू. असं जर आपण केलं तरच खऱ्या अर्थानं ही जयंती आपण साजरी केली असं त्याचं सार्थक होईल असं मला म्हणावंसं वाटते. याबरोबरच सोनवणे साहेबांनी बरेच चांगले सूचना आपल्याला केलेल्या आहेत, त्याची आपण अंमलबजावणी करूनच घेऊ आणि येत्या कालावधीत बार्टीचं देखील नाव या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपण करू आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातील वंचित, दलित, दुर्लक्षित जो समाज आहे, जो घटक आहे, त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देण्याचं कार्य आपल्या हातून करू, अशा पद्धतीची ग्वाही मी या ठिकाणी आज देतो. आणि पुन्हा एकदा या थोर महामानवाच्या जयंती प्रित्यर्थ त्यांना मनोमन अभिवादन करतो आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं सर्वांचा आभार मानतो. आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्यांचा देखील आभार मानतो आणि मी आपलं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद सर. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये खूप आपण छान पद्धतीने मांडणी केली आहे. यापुढे आजच्या हा 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ऑनलाईन जयंती महोत्सव आपण जो ऑनलाईन साजरा करत आहोत, त्या कार्यक्रमाचा आज आपण या ठिकाणी समारोप करत आहोत. तर मी धन्यवाद सर. समारोपासाठी श्री नितीन सहारे सर, प्रकल्प व्यवस्थापक, CVC विभाग बार्टी पुणे यांना मी निमंत्रित करतो आणि त्यांनी समारोपाचा कार्यक्रम घ्यावा. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या वतीने आज आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची ऑनलाईन पद्धतीने जयंती साजरी केली आणि या जयंतीच्या निमित्ताने आज आपल्याला अतिशय मौलिक असं ज्यांनी मार्गदर्शन केलं असे सन्माननीय प्राध्यापक श्री PR सोनवणे सर यांनी आपले विचार व त्या अनुषंगिक काही सूचना देखील बार्टीला केल्यात. त्यांचं देखील या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने जे उपस्थित झालेत मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपणा सर्वांच्या वतीने बार्टीच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी जे विचार मांडलेत त्यामध्ये त्यांनी मानव विकास हा 3 बिंदूंशी निगडीत आहे, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार. व त्याचबरोबर त्यांनी अत्यंत एक महत्वपूर्ण सूचना देखील केलेली की इंटर इन्स्टिट्यूट म्हणजे आंतर विद्यापीठ असेल, आंतर संस्था असेल, त्याचं त्यांनी अत्यंत सुंदर असं उदाहरण दिलं. आयुका जे सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये स्थापित आहे, त्या पद्धतीने ज्या शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन करणाऱ्या ज्या विविध संस्था, यंत्रणा आहेत, त्यांनी एकत्रित येणं आजची खऱ्या अर्थाने गरज आहे. ज्या पद्धतीने त्यांनी आजचा विषय हाताळला, आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले, त्या अर्थाने त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य व त्याचबरोबरीने त्या काळात असलेली विदारक परिस्थिती याचं सखोल विवेचन केलं. त्याचबरोबरीने आजचा जो आधुनिक काळाचा जो एक पायंडा आहे, ज्याला आपण युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून GDPच्या माध्यमातून आपण मोजण्याचा एक परिमाण, निर्देशांक आपण त्याला म्हणतो, त्या निर्देशांकाची खऱ्या अर्थाने आपण जर उजळणी जर केली तर आपण नेमके खरंच विकसित आहोत का किंवा विकसनशील आहोत का किंवा अविकसित आहोत याचं सुंदर असं त्यांनी त्यांच्या मौलिक मार्गदर्शनातून विवेचन केलं. त्याचबरोबरीने त्यांनी काही सूचना व मुद्दे देखील हाताळलेत. त्यामध्ये विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेलं भारतीय संविधान
या भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपण एक प्रबोधनात्मक चळवळ जर गतिमान केली तर निश्चितपणे फुले शाहू आंबेडकरांचे जे इतर महामानवांचे जे विचार आहेत त्याला पाठबळ मिळेल व त्या पद्धतीचा आधुनिक भारताचा विकास घडून येईल. केवळ आर्थिक विकास घडवून न आणता सामाजिक व त्याचबरोबर वैचारिक विकास होणं देखील गरजेचं आहे. अत्यंत असं मौलिक त्यांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. संपूर्णतः बार्टीच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. या आजच्या ऑनलाईन जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या या सत्राकरिता शुभेच्छापर ज्यांनी संदेश दिला असे सन्माननीय उमेशजी घुले सर, निबंधक तथा उपायुक्त बार्टी पुणे यांनी सुरुवातीलाच महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य व आजची परिस्थिती याविषयी त्यांनी अगदी मोजक्या शब्दात थोड्या शब्दात त्यांनी आपल्याला सुरुवात करून दिली. त्यांचं देखील मी या ठिकाणी बार्टीच्या वतीने आभार व्यक्त करतो. व या ऑनलाईन जयंतीच्या निमित्ताने आमचे मार्गदर्शक सन्माननीय धम्मज्योती गजभिये सर, महासंचालक बार्टी पुणे यांचा देखील आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी देखील आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये निर्मिकांचा धर्म एक याचं सुंदरसं असं विवेचन त्यांनी केलं. व त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले लिखित शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी व इतरही जे मौलिक असे त्यांनी लिखाण केलेलं आहे, त्या लिखाणाच्या अनुषंगाने त्याला पाईक ठरण्याचं, ज्या पद्धतीने पुरोगामी चळवळ महाराष्ट्राकडे बघितल्या जातं त्याच धर्तीवर आधुनिक भारताचं जर आपल्याला जर पुढे जर वैचारिक स्वरूपात जर पुढे न्यायचं असेल, सामाजिक दृष्टीने जर पुढे जर त्याची वाटचाल जर करायची असेल तर त्याकरिता अगदी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने लोकांचे बहुजनांचे राज्य म्हणून त्यांनी त्याचं विवेचन केलं अगदी त्या धर्तीवर. व तसेच सोनवणे सरांनी जे मुद्दे किंवा सूचना वजा त्यांनी काही या ठिकाणी विचार मांडलेत त्याचा देखील बार्टी निश्चितपणे विचार करेल अशी ग्वाही दिली. व त्याचबरोबरीने समतादूत असतील, अधिकारी कर्मचारी असतील किंवा विविध विभागांचे आमचे संबंधित विभागाचे विभाग प्रमुख असतील त्यांना देखील त्यांनी सूचना केल्या की आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये एक चळवळ जर पुढे न्यायची असेल तर भारतीय संविधान किंवा महात्मा फुले लिखित जे ग्रंथ आहेत या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रबळ असं महाराष्ट्र, प्रबळ असं राज्य जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर याचा केवळ प्रचार आणि प्रसार करून थांबायचा नाही आहे, तर त्यांचं प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये आचरण देखील करायचं आहे. अशा पद्धतीने माननीय गजभिये सरांनी, महासंचालक महोदयांनी अत्यंत सुंदर असं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. त्याबद्दल मी बार्टीच्या वतीने आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणे सर मी आम्हा सर्वांच्या वतीने आपणास अशी ग्वाही देतो की प्रचार व प्रसार इथपर्यंतच न थांबता प्रत्यक्ष आचरणात कसा आणता येईल यासाठी प्रयत्न तर करतच आहोत. अधिक जोमाने आम्ही प्रयत्न करू. आणि या ऑनलाईन जयंती कार्यक्रमाकरिता तांत्रिक विभागाचे श्रीयुत विशाल भडके प्रकल्प अधिकारी व आमचे खऱ्या अर्थाने डोळा म्हणता येईल म्हणजे दृष्टी म्हणता येईल असे श्रीयुत दर्शन सकट व त्यांचे सहकारी व त्याचबरोबर आपले विचार विविध प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित करणारे रामदास लोखंडे, सुरक्षा रक्षक व्यवस्थापक श्रीयुत ढमाले व या जयंतीच्या निमित्ताने ऑनलाईन पद्धतीच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण सुजाण नागरिक आणि विचारांना पुढे चालना देणारे असे आपण सर्व आहात प्रसारक. आपणा सर्वांचेही व या ऑनलाईन जयंती कार्यक्रमाच्या करिता ज्यांनी खऱ्या अर्थाने कष्ट घेतलेत असे आमचे मित्र श्रीयुत सुमेशजी थोरात, प्रकल्प व्यवस्थापक माहिती व तंत्रज्ञान विभाग, या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. व पुनश्च आजच्या या व्याख्यानमालेच्या अनुषंगाने उपस्थित असलेले सन्माननीय PR सोनवणे सर प्राध्यापक व मान्य महासंचालक, मान्य निबंधक व सर्व सन्माननीय विभाग प्रमुख व तसेच समतादूत, प्रकल्प अधिकारी समतादूत व इतर या ऑनलाईन पद्धतीने जोडलेले सर्व सन्माननीय नागरिक, सन्माननीय अधिकारी कर्मचारी वर्ग यांचा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आज या ऑनलाईन जयंती महोत्सव अध्यक्ष यांच्या परवानगीने संपन्न झाला असं या ठिकाणी जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद सर.
खूप खूप छान. थँक्यू.